त्या सागऱ्याचं मन नाही आहे तिच्या त्या राणी, त्यानं स्पष्ट सांगितलं. मग फक्त त्याचं दुसरं लग्न करायचं नाही आहे म्हणते आता. काय करून बाई ते पोरग? हे पहिल्या लग्नातच त्याला एवढं मोठं भेटलं, आधी अशी कैदाशी ना आली घरात याले, काय मन लागन त्याचं वालं दुसरं लग्नात करण्यात? त्याले ना आम्हाला मन भरवा लागन ना. पोरगी चांगली आहे ते काजल, मला का नाही आपल्या सागरच्या बाबासोबत बोला लागन बाई. ते तर येऊ नाही देत मी राणीले, काही झालं तरी चालन, पण राणीले या घरात घुसूच देत नाही आता. घुसू द्याले पहिलेच माय मन नव्हतं, तिच्या याच्यात मन राहिली. चाला बाई इकडून तिकडून आली. तर चांगली वागून नखरेच केले तिनं जास्त अंगात आल्यावानी. माया पोराले मायापासून दूर करून राहिली होती, ते शिकून राहिली होती. आता ये बरं म्हणा तिले सांगतो कसं राहते तर. माया घरात घुसू तरी देतो का तिले? मायावाले त्या पोट्ट्याले करायला लावतो ना, तिले सोडचिट्टी द्यायलाच लावतो ना. नाही चालू देत मी आता, कोणाचं चालू नाही देत मी आता. पोराले मायावाल्या करून देईन ना लग्न, तर माय मतानं सून आणीन मी, माय मतानं सून आणाले. तिले तर येऊ नाही देत. लय नखरे केले तिने या घरात, नखरे करायला डोक्यावले बसवलं होतं तिले नवऱ्याने बी. आणि आम्ही बी चाला बा पोटोशी आहे काय माय होय कंदरीन वानाची. लेकराची कदर नाही केली. साऱ्या काही गोष्टी माहीत होत्या तिले तिच्याबद्दल, डॉक्टरनं सांगितलं तर तिनं असं काही करावं लागत होतं. नाही आता येऊच देत नाही तिले घरातही नाही येऊ देत तिले, नांदूच देत नाही तर माय पोराजवळ. आणि तसंही त्या पोट्ट्याचं मन नाही आहे आता तिच्यात. झालं माय पोराचं मन निघून गेलं तिच्यातून. कोणत्याही गोष्टी चांगल्यासाठी होते म्हणते ना, तर ते काही गलत नाही आहे, काही गलत राहिले. बरं झालं निघून गेलं तर तसंच पाहिजे, लायकीची नव्हती ते. काय विचार करून राहिली का बोल मारली तर सविते? काय म्हणता जी तुम्ही? काय म्हणता सागरचे बाबा? कायचा विचार करून राहिली म्हटलं एवढा? काय झालं? एक कप चाय मांडून दे म्हणलं मध्ये. थोडसा थंडी लागून राहिली, थोडसा गरम चाय बरं वाटते. मग आज थंडी जास्तच आहे कालपासून. देतो चाय मांडून. बसा तसंही थोडसे बसा, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे 2 गोष्ट. ये ना सागरचे बाबा, या बरं थोडेसे बसा बरं, मला बोलायचं आहे. बसलो चहा बोल मारली तर चहा प्यासाठी मला तुझ्याजवळ बसायला लागेल का आता? काय बोलता जी तुम्ही? येवाई जवायचे झाले ना, काही बी बोलता. वा रे वा, माझ्याजवळ काही बसता आता तुम्ही? वय आहे का माझ्याजवळ बसायचं तुमचं? आजी थोडस बोलायचं होतं. काय नाही एवढ्या प्रेमानं बोलावलं का तू ना? बसा इथं बसा करून तुम्हाला म्हणून म्हणलं. काय बोलायचं होतं तुला? मी म्हणत होती की बा आपल्या सागरचं मन नाही आहे त्या राणीत. ते पोट्ट म्हणते ठेवत नाही तिला, आता नांदू नाही देत, सोडचिट्टी घेतो म्हणते ते पोट्ट. तर आपल्या घरी आली नाही का? संध्याची ननद नाही आलती, 1 दिवस रात्रभर राहिली आपल्या घरी. ते पोरगी किती चांगली आहे, कशी वाटली तुम्हाला? किती मस्त पोरगी आहे. आता तुझ्या म्हणणं काय आहे? काय आहे तुझ्या म्हणणं? हा माणूस तर पहिलेच खेकारून राहिला मायावर. बोलू का नाही बोलू गड्या? माय म्हणणं काही नाही आहे. माय म्हणणं एवढं आहे का पोरगी चांगली आहे बा, तर आपल्या सागरसाठी मागून घेऊ म्हटलं. संध्याची ननद चांगली आहे पोरगी. असं माय म्हणणं आहे बा, त्या पट्टीला देऊन देऊ म्हणलं सोडचिट्टी. हो जी? पागल गिगल झाली का सविते? डोक्यात किडे पडले ते आल्या. काही बोलता अजून सोडचिट्टी नाही झाली त्याची, काही नाही. जोडाचं काम करत तोड्याचं काम करून राहिली तू नवरा बायकोले. काय जोडाचं आहे त्याच्यात? जोडाचं आहे, जोडाचं काम नाही करत ना तोडाचं काम करून राहिली असे म्हणून राहिले मला. तिनं किती घर जोडून ठेवलं की आपलं. सोनवायरी होय या घरची. कोणती अशी चांगली राहिली. तुम्ही ना म्हणतात नका पडू. मी काय म्हटलं, त्या पोट्टीले आपण ठेवू नाही घरात. तिले कानी आपण कानी नांदूच नाही. त्या पोट्टाचंही मन नाही आहे. त्याची वाली जिंदगी बरबाद करता का? त्याचं मन नाही आहे ना, तसं तर पस्तावून राहिलं. वय झालं म्हणून सांग सविते. नाही तर असं काढलं असतं का नाही तुले धरून? काढाले लय काढलं असतं तुले. दुसऱ्याची जिंदगी बरबाद करायला तुला काही वाटत नाही का दुसऱ्याच्या पोरीची? मला कोण बोलून राहिले जे तुम्ही? आता त्या पोट्ट्याचंच मन नाही तर मी ना थोडी म्हणलं त्याला काही. तर ते पोट्ट रागात आहे आता सध्या. आता एवढ्या लवकर त्याचा राग जाणार आहे का? एवढा मोठा आघात झाला त्याच्या मनावर. त्याचं लेकरू झाले तर त्याचं मन लागणार आहे का जाग्यावर? काही दिवस राग करणारच आहे बायकोचा तो. आता झाली त्या पोरीकडून गलती, मग काय तिने काय एवढी मोठी शिक्षा द्यायची का? डायरेक्ट तिला सोडूनच द्यायचं नाही का? मंदात नका करू. तिले मी माझ्या घरात येऊ नाही देत म्हणलं ना, नाही तर पहा मग तुम्ही मंदात बोला तर माझ्यासारखी वाईट नाही. तुम्हाला सांगतो मी. तुम्ही नका तिच्याकडून हे करू. ते नाही आहे दडायचे, आपलं घर कधीच सामावून नाही जाणार तिच्याच्यानं. ते आपल्याला एकत्र राहूच देणार नाही. ते घर तोडणारी बाई आहे, जोडणार नाहीये. शिकू राहिले तुम्ही मला तर. दुसऱ्याचं आपल्या पोरी चांगल्या आहे ते नाही आहे. सुधी चांगली असती तर काय राहिलं असतं असं? अलगर्जी बाई स्वतःच्या लेकराची कदर नाही केली तिनं, नवऱ्याची कदर नाही केली आणि सांगू राहिले मोठे दुसऱ्याच्या पोरीची जिंदगी खराब करता. माझ्या पोराची जिंदगी खराब करू का मग तिच्याच्यानं? मी बिलकुल मंदात पडू नका. मला काय करायचं ना मी बरोबर करतो. कराले तुला जे वाटते ना ते कर. त्यावाल्या कोर्टात नाही का त्या बापच बसली नाही. काय झालं माझ्यासोबत आज बरोबर बोलले नाही कोणतं? काय झालं ना काय नाही तर काय माहित. नेहमी सारखे बोलले नाही. आज पटपट कामही करून घेतले त्यानं आणि जाऊन झोपले बी.
नाही तर किती वेळपर्यंत हॉलमध्ये बसून राहते माझ्यासोबत. आवाज देते मी जर नाही गेली तर रूममधून आवाज द्यायला ना. आज तर बस स्वतःहून एक शब्दही नाही बोलले माझ्यासोबत आणि चालले गेले रूममध्ये. कामं झाल्याबरोबर लगेचच कायचा राग लागडे त्याले. जाऊ दे, मी बी अंग टाकतो थोडंसं. थकून गेलो कामं करू करू, थोडंसं आराम करतो. मग संध्याकाळी अजून मग स्वयंपाक पाणी हे ते करावंच लागेल ना. करा लागले नंतर विचारेन मी त्याला काय झालं काय नाही. तर काहून ना बोला पकडला त्यानं, मला तेच नाही समजलं. श्वेता, अय श्वेता, एवढ्या लवकर आले वावरातून तुम्ही? सुट्टी घेतली तर वावराकडे गेले ना लगेच आले बिन तुम्ही वावरातून? जमलं का तुम्हाला? तिकडे वावराकडे घरी आले तर अबे तर काही ना करता सुट्टी घेतली मी ना, तर वावरातच घालू का सुट्टी सर्वीच्या सर्वी? तुले खुशी नाही दिसत राहते मी घरी राहिलो. तो आवडलं नाही का तुला घरी राहिलेलं? नाही जी, चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही घरी राहिले तर मला गमून राहिलं तुम्ही घरी येतात. पण एवढ्या लवकर आले का बा म्हणलं. आणि हे काय होय? आबे आबे आबे, मी काय तुमचा दोस्त होय का, मित्र होय का, फ्रेंड होय? आबे हो, कामावर कोणत्याही सोबत राहा नाही लागत का? घ्या बे, अबे अन्न बे असं म्हणा लागते. तर माझ्या डोंडात आलो. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणत होतो तुले, मी म्हणलो त्या भावाचं ना त्या राणीचं काही झालं काय हो, त्या वहिनीचं ना भावाचं? ते राणी काहून एवढे वावराकडे दिसली मला रडत, मार रडत होती. ते मार जोरात जोरात आवाज येत होता वावराकडे तिचा. काही झालं का त्या भावाचं? इथंच आहे, लय दिवस झाले तिथं. काहून काय झालं? राणी वहिनी कुठे दिसली तुम्हाला ते? हो, तिकडं वावराकडे होती लढत. मी म्हणलं कोण लढत आहे, पाहायला गेलो तर राणी दिसली. तिने म्हणलं चालू, म्हटलं दुपारची वेळ आहे घरी चाल. नाही आली माझ्यासोबत. इकडं गावात आलो तर बस स्टॉपकडे तिची माय घे पाहून राहिली, चंदा काकूगी आणि ते अंता मामी तिले. त्याला सांगून दिलं कुठं आहे तर गेले वाटते त्या तिथं आणली राणीले. काही झालं का त्या वहिनीचं ना भावाचं, या राणीचं त्या भावाचं काही झालं? त्या सागर भाऊचं हिचं राणीचं? आणि इथंच आहे ते लय दिवस झाले तर काहून नेत घेत नाही का त्या भाऊ तिले? काय सांगू यायले काय झालं घरचं वातावरण काय नाही न काय चालू आहे यायचं तर. तिनं तिच्या हातानं सर्व काही केलं ना. आता दादा नाही म्हणते तिले. तिले ठेवतच नाही म्हणते दादा. आणि काय सांगू यायले आता मी. काय झालं? काय विचार करून राहिली? आता वावराकडे जाऊ जाऊ ढोंग करते, तिथं जाऊन लढते. पहिले चांगली राहिली असती तर कायले असं राहिलं असतं. सर्व काही बरोबर होतं. नवरा चांगला, सासू सासरे बरोबर, एवढं मोठं घर दार, पैसा अदला सर्वच व्यवस्थित होतं. कोणाला मागा नाही लागे, घ्या नाही लागे. अंगात आल्यावानीच केलं या वहिनीनं. आणि आता काय करते? आता लढते वावरातनं जाऊ जाऊ. आता काय बोलू मी यायले श्यामजीले. यायले जर सांगितलं तर हे म्हणून तुझे माय बापही शाईने आहे आणि त्या भाऊ शाईन आहे. यायले तर पहिलेच राणीची लय कदर येते बाप्पा. काय झालं? काय विचार करून राहिली तू? तो काही नाही जी श्यामजी, मला काही माहित नाही दादाचं आणि वहिनीचं काय झालं काय नाही तर. आणि तो कधी नेते नाही नेत मला काहीच माहित नाही. मी विचारतही नाही. त्याचं ते दोघं जण पाच बसन. ते मागं इकडली तिकडं तिकडली इकडं लावलं झालं का नाही. तेव्हापासून मी वहिनी इकडं असलं का त्याच्यासोबत ना मी जास्त हेच नाही ठेव संपर्क. मीच तर गेली नाही त्याला भेटाले. नाही नाही, म्हणे ते लढताना दिसली म्हणून विचारलं. विचारून पाहिजे ना ती आई गे भावाले काय झालं तो. हो पाहिन ना, विचारून पाहिन. पाय तिकडं करून चालू होई बरं तिकडं. मला झोपू दे थोडसा, करू दे आराम. लय थकलो मी. गाडी नसतं गेले जी आणि थकले बी. हो आराम मजेच येता. तुला समजतच नाही आहे ना. होय तिकडं बस वेळ नाही पाहत काय नाही पाहत. बस घरी कोणी आहे नाही आहे. काही विचार करता का नाही करत? आता आजच घरी येऊ ना मी. रोज रोज घरी राहतो काय मग मी? चला वा तिकडं. बापरे 12 घंटे ड्युटी करू करू काय थकलं रे बापा. आज 12 घंटे ड्युटी केली. डबल ड्युटी ओव्हर टाइम. किती थकून गेली मी बापा रे. पॅन्ट न शर्ट फॅशन बदलली माझ्या वहिनीची. पॅन्ट न शर्ट लाजही नाही वाटे तिले. सासू सासरे राहते त्याच्या समोर पॅन्ट न शर्ट घालून राहिली. माझ्या भावालेच लाज नाही, इले काही लाज राहणार आहे. लते लते काय झालं बाई? काय म्हणता पूजाबाई? तू हे शोभते का हे पॅन्ट आणि शर्ट घालून राहिली? लग्नाच्या पहिले बरं होता. आता सासू सासरे राहते नाना दाई इथं आणि बरी पॅन्ट आणि शर्ट घालून राहिली हो तू. काय झालं बाप्पा? लग्नाच्या पहिले घालतच होती ना. तुम्हाला तर माहित आहे मी घालत होती म्हणून. आता झाली इच्छा घालायची. बाहेर गेली होती, बाहेर झाले म्हणून घातला मी ना. तुमचे भाऊ काही नाही म्हणत तर तुम्हाला भल्ली मिरची लागून राहिली मी ना घातली तर. काय म्हणणार तुले? तो म्हणणार आहे का काही? तुलेच समजायला पाहिजे ना का घरात सासू सासरे आहे म्हणून. बाबा राहते आई राहते त्याच्या समोर हे असे कपडे घालून फिरता. वाटते का सासू सासऱ्याच्या समोर असे कपडे घालाले? ते ताई तुम्ही नका सांगत जात जाऊ मला. मी काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे. तुम्ही काय मावल्या सासू नाही वय? सासू राहिले. आईनं काहीच नाही म्हटलं मला. बाबा नाही काहीच नाही म्हटलं आणि तुमच्या भावाने काहीच नाही म्हटलं. तुम्हालाच भल्लं हे होऊन राहिलं. तुमच्या डोळ्यात खुपून राहिलं. तुम्हाला वाटते तर तुम्ही घाला ना.
माया कायले माग लागून राहिल्या? काय झालं? काम भांडून राहिले दोघेचे दोघे बी. तुला त्या बायकोला आवडत नाहीये? हे पाय ना त्या बायकोनं कसे कपडे घातले. तुला तर मीनं घातलेले तर आवडी नाही लग्नाच्या पहिले बी. बहिणीनं घातलेले नाही आवडत ना, बायकोनं घातलेले बरोबर आवडते रे तुले. तसं नाही बाई, घालू दे ना घालते तर आता. मी काही नाही म्हणत, आई बाबा काही नाही म्हणत, तू काही म्हणतो. घालू देत तिच्या मतानं. काय हो बाई, तू बी चिडचिड करत राहतं थोड्या थोड्या गोष्टीले. आता मी चिडचिडी वाटतो तुले नाही? आतापर्यंत बहीण तुला चांगली वाटत होती. बाई तू जसं म्हणशील तसं, बाई तू जे म्हणशील ते सगळं बरोबर. आणि आता तुला बहीण चांगली नाही वाटून राहिली नाही? मी चिडचिड वाटून राहिली तुला नाही? पैसा चांगला वाटत होता तुला मायवाला तवा, बाई जसं म्हणत तसं, बाई जसं म्हणत तसं. आता तुला पैसे नाही देऊन राहिले ना मी, कसं हे करणार आहे? त्या घरात राहून राहिली म्हणून तुला हात काकाने मी खूप तो त्या डोळ्यात नाही. बाई काही इज्जतच नाही आहे तुमच्या लोकांच्या समोर. कुठची गोष्ट कुठं निघून राहिली हो बाई? आता तिनं घातले तर काय करू मी? आता मी काही म्हणलंय तिले तरी माय मतानं ऐकणार आहे का ते? सांग बरं. तू हे माहीत पडून राहिलं मले, माहीत पडाले. दोन तोंडे आहे, माय मजबुरी आहे इथं राहायची म्हणून राहून राहिली मी इथं. दोन तोंडे आहे, तू दोन तोंडे राहिले. त्या दिवशी बायकोली साडी आणली तू ना, पण असं नाही म्हणलं माझ्या बहिणीली नेतो 1000-1500ची का माय लेकराले तुने एक कपडा नाही आणला. ते 2000 रुपये तुले मागतले तर निघाले नाही त्या खिशातून. शिकून राहिला का रे मले शिकवाले? नाही हो बाई, आता तुला काय सांगू? आता ते उसने पैसे घेतले होते मी, हे माय मागच लागली होती साडीसाठी म्हणून घेतले मी उसने पैसे आणि दिली तिले साडी. आता नाही घेतले असते आणि तिला साडी नसती दिली तर ते महिनाभर माय माग लागली असती म्हणून मी तिला संक्रांतीला साडी घेऊन दिली. उसने पैसे अजून द्यायचे साईड लागेल. लाज वाटू दे ना, थोडीशी वाटू द्याले. थोडीशी लाज नाही वाटत? माझ्यासोबत खोटा बोलून राहिला तू. पहिलेपासून तू ना माझ्यासोबत खोटा बोलत गेला. मी तू आले याच्यात पसत केली. माय एवढा चांगला नवरा अजून नवऱ्यासाठी नाही, मन दुखवलं तुमच्यासाठी, मन दुखवलं मी ना, माय रक्तासाठी मन दुखवलं. माय एवढा चांगला नवरा असून मी तुमच्यासाठी हे केलं. हलकट आहे सगळे तुम्ही. ओय अल्लाह बाई पूजाबाई, अहो तसं नाही आहे पूजाबाई. तू कसा आहे ना कसा नाही ना मला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे. दोन शब्द त्या बायकोले मी म्हटलं तर तुले राग आला, मलाच बोलून राहिला तू. हिंडू देतील आता बंद घरात. बाजूबाजूचे लोक नाव ठेवन, आईले ठेवन, सर्वेले ठेवन. हिंडू दे त्या बायकोले जीन्स आणि टॉप्स घालून. आपण त्यामुळे झालं नसते, त्यामुळे आले हे काहीची साडीचा त्या दिवसपासून साडीचा रागच घेऊन बसली मला. तुला काय गरज होती सांगायची? घेतली दाखवायची काही गरज होती का तुला? तुमच्या बहिणीच्या धाकातच राहतो. तशी बी तुमच्या बहिणीला दाखवली नव्हती साडी मी, त्या सुषमाला दाखवली होती शेजारच्या. मग तेवढ्यात तुमची बहीण आली, काय करू मग मी? कदा राहिले नवऱ्यानं आणलेलं मी धड कोणाला दाखवू शकत नाही. लपून दाखवा लागत होती ना. आता पाय ना रागात आणि तिनं पैसे मागितले म्हणजे 6.5 लाख तर कुठून द्यायची ना? आणशी का ते बापाच्या घरून तू? बरं झालं बाई तुम्ही दोघी गेल्या तिले आणाले हो राणीले. अजून गावातल्या लोकायले वावरानं लोक राहते, दिसली गिसली असती आहे पोरगी लढत, सर्व गावभर झालं असतं. अनिलची पोरगी मार लढून राहिली. काय झालं बाप्पा, काय झालं बाप्पा? गावात तर एवढीशी गोष्ट मार पसरते वाऱ्यावानी. व नाही तर काय हो बिचारे, त्या माणसाले माहीत पडलं ना, माझ्या घरच्या माणसाले, तो लय तुफान माणूस आहे बाई अनिल. अनल्या बदमास वानाचा. एक तर त्या माणसाचं पहिलेच मन नाही होतं हिचं वाला त्या हे जवायासोबत करायचं. तिनं तिच्या मतानं केलं ते त्या माणसाला बिलकुल पटलं नाही. आताही बोलत नाही. आणि हे असे हिचे धंगडे माहीत पडले तर काय म्हणन बाई तो माणूस. मला त्या माणसाचाच लय धाक आहे व म्हणून माहीत पडल्याबरोबर पटकन गेली बाई आणाले. आणि तिचं अंगही लय गरम झालं पोट्टीचं राणीचं. ताबई खूप आहे तिले. हे टेन्शन घेऊ जेवत नसन खावत नसन बरोबर ना. आताच एवढं मोठं तिचं हे झालं, एक डिलेव्हरी झाल्यासारखी. बरोबर आहे ना मग. तिले दवाखान्यात ने आणि तिले गोळ्या गिया घ्यायला लावा आता बरोबर. काही घेऊ नको म्हणा, सर्व होते म्हणा बरोबर. चाल म्हणलं ना तिले दवाखान्यात, ती येतच नाही म्हणते. तिच्याकडून उठणं नाही होऊन राहिलं बरोबर. मग डॉक्टरले बोलाव घरी. येते तो डॉक्टर, येते डॉक्टर गिक्टर येते. चांगला डॉक्टर आहे तसा. तिले तपास करत आणि औषध इंजेक्शन काय द्यायचं आहे तर ते देऊ नाही देन. बोला डॉक्टर चांगला आहे तो. नसन उठणं होत तिच्याकडून तर. आई राणे झोपली का? आईजी काकू झोपली नाही, मी झोपाचीच आहे.
आई झोप थोडीशी, आराम कर. लडू लडू सारी डंपूत झाली तू. आराम कर. आणि आता काही टेन्शन घेऊ नको. तुला सांगतो मी, जे व्हायचं ते होतेच. आणि होय ना चांगलं तुझं आलं. आता तू तुझ्या हातानं केलं. आता जाऊ दे त्या गोष्टी, आता विसर. भुलून जा. आणि आता चांगली वागजो म्हणजे झालं तिथं गेल्यावर बी. आता काही टेन्शन घेऊ नको. स्वतःची हालत काही खराब करू नको बाई राणी. तुले सांगतो मी, अशी एकटी दुटी वावरान जात नको जात जाऊ ना. होत गीत काही नाही म्हणा, बंद गावच आपलं आहे, तसं गिसं काही नाही. पण बाई अशी लढत राहन तर साऱ्या गावाला माहित नाही पडन का राणे काऊन अशी वागतं. आता होते सर्व बरोबर, होतेच आहे आता सर्वाच्या घरी दोन दोन गोष्टीचं. ठिकाणी तिच्या सासूचं टेन्शन आलं. तिची सासू लय बोलली म्हणते, फोनवर लय बोलली म्हणते ते, तू माझ्या घरी येऊ नको आता, तुले नांदूच देत नाही आणि तुला येऊच देत नाही. आणि ते तर थेन जवाई बी म्हणते तसाच. म्हणून तिनं जास्त टेन्शन घेतलं. माय बाई म्हणू दे ना तर, त्याच्या हातात काय आहे व बाप्पा, म्हणते तर म्हणू दे ना. असं कसं? तू टेन्शन नको घेऊ राणे. दोघाची संमती पाहिजे नसते तेव्हा कुठं सोडचिट्टी होते, अशी थोडी होते. आले सांगून राहिली मोठी, तिची सासू लई शाईनी दिसली हो मला. लेकराचं जोडाचं काम करायचं तर लेकराचा संसार मोडते का हे? पोराची कदर नाही का? काकू, माझ्या सासूचं मला एवढं वाईट नाही वाटलं जी, मला काही एवढं वाईट नाही वाटलं. पण सागरजीच मला तसे म्हणून राहिले. मला म्हणते आता तू मोकळं करून टाक म्हणते, तुझ्यासोबत राहतच नाही म्हणते मी, कोणीच खुश नाही आहे म्हणते तुझ्यासोबत म्हणते, माझ्या आई वडीलही नाही म्हणते, मी बी नाही म्हणते. आता मला त्याचं लय वाईट वाटलं म्हणून मला टेन्शन येऊन राहिलं. काकू मला खरंच ते सोडून देन का जी? रडू नको बाई राणी, रडू नको आणि टेन्शन घेऊ नको बरं. लडू लडू डोकं दुखते, भन 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 निसतं. आराम कर. आणि काही नाही सोडत म्हटल्यानं सोडते का वा? ते राग होय माणसाचा. आता राहीन 2-4 दिवस, राहू दे ना, त्याला थोडासा टाइम दे त्या जवायले. आई बाई असं कसं सोडन व तो जवाई? नाही सोडत. तू टेन्शन नको घेऊ, तू हिंमत नको हारू, होते सर्व बरोबर. बरं मित्र आणि मैत्रींनो, 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही, त्याच्यासाठी सॉरी. आता 2-3 दिवस आम्ही टेन्शनमध्येच होतो. ते माझ्या नवऱ्याचं थोडंसं झालं भांडण, झालं म्हणजे थोडंसं म्हणजे जास्तच झालं ते एका बाईसोबत. ते बाया जरा जास्तच बोलते का नाही, माणसाईले पाहून कोणत्या कोणत्या बायालाही हरामी राहते, तर जास्तच बोलते. तर मी त्या दिवशी काही त्याच्यासोबत गेली नाही, तर खूप बोलली असं ते काहीतरी. तिनं आला ना ते भोंगाच फेकून दिला आणि तिचा नवराही आला आणि पोरगंही आलं. मग ते माझ्या नवऱ्यानं मारलं असं त्या पोराले ना तिच्यावाल्या नवऱ्याले. तर मग ते चांगले होते वाटते, चांगले पैसेवाले आणि चांगले हे आहे ते नावाजलेले लोक. तर मग ते त्याईनं पोरं गिरं बोलावले मारासाठी नवऱ्याले. तर मग माझ्या नवऱ्यानं गाडी तिथंच राहू दिली आणि ते मग त्याच्या ओळखीच्या लोकायले फोन केला माझ्या नवऱ्यानं, आणि तोपर्यंत ते दुसऱ्या इकडं थांबले. तर तेवढ्या मनात आमच्यावाल्या गाडीतला पूर्ण माल नाही का त्या लोकांना का नाही वाटून दिला बंदाच्या बंदा 7,500चा. माझ्या नवऱ्याला माहीतच नाही, गाडी तिथंच ठेवली होती, चाबी आणली होती सोबत. पुढं 7,500चं नुकसान झालं म्हटल्यावर तिले कधी पचन नाही म्हणा त्या लोकायले. आमचं गरिबाचं नुकसान केलं तर पसणार थोडी आहे तिले. पण मी सोबत असते त्या दिवशी ते एवढं वाढलं नसतं, वाढाले मी वाढूच नसतं दिलं एवढं. काय माहीत ते काय झालं त्याचं. पण सगळेजण सांगते तिथं तुमच्या नवऱ्याची काही गलती नव्हती म्हणते, हे बाईच जास्त आणि हे लोकच खराब आहे म्हणते, हे जास्तच अरे रवी करते म्हणे, दादागिरी करते. आणि माझ्या नवरा थोडंसं ना मग दिमागानं नाही का, थोडी बी माझेवाले मिस्टर कसे आहे ना थोडे गरम दिमागाचे आहे. नाही झालं असं सहन, काय करणार आहे, गलती नसल्यावर माणसाची सहन होत नाही ना. तर ते झालं आता तावामध्ये जे व्हायचं ते झालं. तर ते नुकसान झालं. तर 3 दिवस झाले घरीच आहे, आता पैसेच नाही आहेत. मग आज का नाही ते यूट्यूबचं नाही का बँकेचं मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे काय नाही, पैसे काहून जमा नाही झाले, मॅसेज तर आला. म्हणून आता का नाही आम्ही थोड्या वेळानं बँकेत जाऊन पाहिलं. मी म्हटलं सिप कोड गी अगर चेंज वगैरे झाला असं म्हणून गिनून नसन आला बा मॅसेज. जाऊन पाहिलं, चेक गिक केलं तर मला आले पैसे. एवढं खुश झालं आम्ही, काही विचारू नका तुम्ही. माई इच्छा होती का मी मायावाल्या भरोशावर ना माया याच्यावर
मोबाईल घ्यावं, कारण की नवऱ्याचा तर 1 रुपया भेटून नाही राहिला आपल्याला. त्याच्याच मागं भरपूर टेन्शन आहे. व्याजाचे पैसे देणं, व्याजाचं ते मुद्दल तर तशीच राहून राहिली, पण ते व्याजच भरणं. आता गाडीचं बी, गाडीसाठी पैसे काढले इकडून तिकडून, ते बी देणं. तर त्याच्यामुळे त्याच्याजवळ ना लय टेन्शन आहे त्याच्या मागं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही प्रेशर देत नाही म्हटलं. तर स्वतःच्या भरशावरच घेईन म्हटलं मोबाईल. लई इच्छा होती मायवाला का मोबाईल मी मायवाले ह्या यूट्यूबच्या पैशानं घेईन बा म्हणून. पण कसं ह्या 3 दिवस झाले ना, एवढं टेन्शन नव्हतं मलासाठी, पैसे नव्हते, काही नव्हते. आज गेलो आणाले, ते मॅनेजरनं सांगितलं का एवढे एवढे पैसे जमा झाले. जास्त नाही झाले थोडेफार, पण झाले. तर एवढी खुशी झाली, पण मग नंतर ना खुशी गायब बी झाली. कारण की आता ते मालालेच जाईल ना पैसे. आता गेले बी ते माल घ्यायसाठी पैसे घेऊनही गेले, ते माल आणायला गेले. आता त्याच्या चेहऱ्यावर खुशी पाहिली मी. जाऊ द्या म्हटलं, मोबाईल आज ना उद्या ह्या मोबाईलवर भागून राहिलं, सध्याच त्याच्या मोबाईलवर करून राहिली मी. तर जाऊ द्या म्हटलं, अजून लेट करू, 2-3 महिन्यानं अजून घेऊ, टेन्शन काय. आणि तसंही बी हे वाला पेमेंट दर महिन्याला येत नाही. आता ते 10,000 जमा झाले तेव्हाच येते. कुठं 10,000 महिन्याचे जमा कुठं होते, 2,000 2,500 असे होते ते बी म्हणजे त्याच्यासाठीच. आता ते महिने 3-4, आता हा पेमेंट मला 3 वर्षानंतर आता फर्स्ट टाईम आला, फर्स्ट पेमेंट. तर खुशी तर झालीच. मोबाईल घ्यायची लई इच्छा होती, स्वतःचा मोबाईल घ्यायची इच्छा होती, पण आता पॉसिबल नाहीच आहे ते वालं, म्हणजे नाही झाली. आता काय करावं. आणि ते वेळ एवढी चांगली का कसं आम्हाला ते पैसे गपलतीत भेटून गेले. आता पेमेंट गपलतीत येऊन गेला. आम्हाला जरूरत होती त्याच टायमामध्ये भेटले. त्याच्यासाठी हे खुशी लई चांगली झाली म्हणा. मोबाईल काय येईनच मोबाईल, तेवढं काही नाही मोबाईलचं. त्याच्यामुळे तुम्हाला ना माईवाली हे खुशी सांगायची होती. त्याच्यामुळे सांगितलं का माय आज फर्स्ट पेमेंट झाला आणि त्यातले पैसे गेले बी 2-2.5 हजार रुपये असून फक्त माझ्याजवळ. बाकी सगळे मालाले नेले. वाटलं होतं मोबाईल घेईन, पण मोबाईल काही घेणं झालं नाही. हे जर मनात खाड नसती आली ना, तर मोबाईल झाला असता माझा इन्स्टॉलमेंटवर घेऊन एवढे पैसे भरून समजा. पण ते मनात खाडच आली. ते बाई नालायक बाई, तर काय बोलू मी तिले. पण तिनं चांगलं नाही केलं. ते एवढा मोठा माल आमचा ओला वाटून दिला तिनं. काही हे नाही केलं. आता जाऊ दे, जे झालं ते झालं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा. आणि प्लीज आय रिक्वेस्ट टू यू, सबस्क्राईब नक्की वाढवा प्लीज. दर महिन्याला मला काही नाही काही पेमेंट आला पाहिजे नो. त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की वाढवावं. मदत करा मला, कारण की आता माझी मेहनत ना डबल झाली. आता त्यांच्यासोबत पण राहावं लागते कामावर, मुलाला घेऊन. आणि घरी आल्यावर हे पण कामं. आणि ते त्या दिवशी मी गेली नाही त्याच्यासोबत, तर थोडं अवघडच झालं. सोबत बाई असली सोबत तर थोडं कसं कवरमध्ये होऊन जाते. थोडं जास्तही होत असलं भांडण तर थोडं नमतं घेते माणूस असलं म्हणजे थोडंसं कसं बाहेरच्या बाया माणसाले पाहून मग थोडंसं कमी जास्त बोलायला पाहिजे. असं आहे ना. ते त्या दिवशी झालं नसतं एवढं, पण काय करता आता. कोणी ना जास्त अरे रवी स्वतःहून करतो म्हटलं तर त्याला आपण काही करू शकत नाही ना. आहे उपाय पण त्याच्यासाठी आपल्याजवळ पैसा आदला सर्वच गोष्टी पाहिजे. सध्या तर आमची कंडिशन लयच बेकार आहे. त्याच्यामुळे बरं जाऊ द्या, हे तर आपलं चालतच राहते जीवनात हे प्रॉब्लेम. ठीक आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि कसा वाटला तर ते सांगा. नक्की सबस्क्राईब मात्र नक्की वाढवा. व्हिडिओ बघा, सबस्क्राईब नक्की लवकर झाले. 10,000 सबस्क्राईब झाले पाहिजे. कमसे कम 10,000 सबस्क्राईब झाले ना माझे, तर मला दर महिन्याला काही ना काही मी येत जाईन. सपोर्ट होईल मला घरी. प्लीज हात जोडून मी विनंती करते तुम्हाला, लवकरात लवकर सबस्क्राईब करा मला. उद्या नक्की भेटू. जय हिंद, जय भारत. कसं ते चॅनल चालू तर केलं मी, पण त्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी त्याच्यावरही व्हिडिओ टाकत जाईन आपले राणीचे. पण नाही का जमे तोपर्यंत ह्या चॅनलवरच टाकणार, कारण की 2 व्हिडिओ मला एका दिवसात टाकता येणार नाही. कारण की आता माझं काम खूप वाढलं ना, नवऱ्यासोबत जाणं, घरचं. ह्या व्हिडिओला 6-7 घंटे लागते करायला. त्याच्यामुळे ना त्यावाल्या चॅनलवर जमे तोपर्यंत कमीच टाकणार व्हिडिओ. टाकणार पण कधीच टाकणार. आणि कसं थोडं जसा वेळ भेटला तसा टाकीन, असं काही नाही आहे. तर प्लीज सपोर्ट करा त्या चॅनलला बी, आणि त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा नक्की.